नमस्कार. फॅक्टोरियल ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल, त्याच्यावर डिपेंड काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. सो इव्हॅल्युएट फर्स्ट 3 into 4 फॅक्टोरियल प्लस 7 into 4 फॅक्टोरियल. सो फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया इथे. आता नेहमीच अल्जेब्रातले रूल्स पण इथे यूज करायचे. फक्त फॅक्टोरियलचे काही रूल्स आहेत जे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेत, त्यातले काही रूल अप्लाय करता आले तर तिथे करायचे, पण बाकी सगळे नॅचरल नंबर्सच आहेत हे सगळे, त्यामुळे अल्जेब्राचे रूल्स आपण अप्लाय करणार आहोत. सो ह्या दोन टर्म मध्ये काही कॉमन दिसतंय का, कारण ॲडिशन आहे. सो वी कॅन राईट 4 फॅक्टोरियल कॉमन दिसतोय इनटू ब्रॅकेट 3 अनकॉमन टर्म्स काय 3 plus 7. सो विच इज इक्वल टू 4 फॅक्टोरियल इनटू 10. आता 4 फॅक्टोरियल किती माहिती आपल्याला, त्याचा कॅल्क्युलेट करायचा. 4 फॅक्टोरियल मीन्स 4 into 3 into 2 into 1. 4 into 3 into 2 into 1. सो किती आहे 24. आणि हा into 10 आहे. सो विच इज इक्वल टू 24. सो दिस इज युअर आन्सर. सो फॅक्टोरियलचे नोटेशन आणि अल्जेब्राचे कन्सेप्ट यूज करून आपण हे सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट 9 फॅक्टोरियल मायनस 8 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल. आता न्यूमरेटर मध्ये डायरेक्ट कुठे 7 फॅक्टोरियल दिसत नाहीये. ते जर दिसलं असतं तर आपण डायरेक्ट कॅन्सल केलं असतं. पण 7 पेक्षा बेटर नंबर्स आहेत 9 आणि 8, म्हणजे त्याच्यात नक्की 7 फॅक्टोरियल असेल. बिकॉज n फॅक्टोरियल इज n into n minus 1 into n minus 2 वगैरे असं फॅक्टोरियल असं ते असतं. हे आपण बघितलंय. सो आपल्याला हा 7 फॅक्टोरियल येईपर्यंत 7 पेक्षा जर बिगर नंबर असेल तर तो आपल्याला एक्सपांड करता येतो 7 फॅक्टोरियल पर्यंत. सो विच इज इक्वल टू 9 फॅक्टोरियल कॅन बी रिटन ॲज 9 into 8. आता आपण इथे 8 फॅक्टोरियल कॉमन घ्यायचा असेल तर इथे 8 फॅक्टोरियल कॉमन घेऊ शकतो. पण 7 फॅक्टोरियल डिनॉमिनेटर मध्ये आहेच ना, तो जर कॉमन आला तर डायरेक्ट कॅन्सलच होऊन जाईल ना डिनॉमिनेटर. मग फक्त न्यूमरेटरचं काय ॲडिशन सबट्रॅक्शन केली की झालं. सो 9 into 8 अप टू कुठपर्यंत जायचा, हा फॅक्टर कॅन्सल होण्याची शक्यता आहे म्हणून 7 पर्यंत जायचं. इंटू 7 फॅक्टोरियल मायनस 8 पण आपण जाऊ शकतो. सो 8 into 7 फॅक्टोरियल अपॉन दिस 7 फॅक्टोरियल. आता या न्यूमरेटर मध्ये काही कॉमन येत आहे का, 7 फॅक्टोरियल कॉमन दिसतंय. 7 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 9 into 8. डायरेक्ट प्रॉडक्ट करायला जायचा नाही, आधी फॅक्टोरियल मध्ये जेवढं कॅन्सल वगैरे होते ते करून घ्यायचं अपॉन 7 फॅक्टोरियल. सो इथे आता 7 फॅक्टोरियल आणि 7 फॅक्टोरियल डायरेक्टली कॅन्सल होतात. सेम नंबर आहे 7 फॅक्टोरियल. सो 9 into 8 करून तुम्ही 8 वजा केलं तरी सुद्धा चालेल. सोपं आहे. 8 9 72 वजा 8 केले की काय होणार 64. आणि जर थोडेसे जास्त आणखी मोठे नंबर असते तर इथे परत काय 8 कॉमन आला असतं आणि 9 minus 1 असं करता आलं असतं. तसंही केलं तरी चालेल. ते सिंपल आहे, त्यामुळे आता डायरेक्ट कॅल्क्युलेट करू. 8 9 72 वजा 8 9 केले 64. सो दिस इज युअर आन्सर. त्यामुळे याचा फॅक्टोरियलचा कन्सेप्ट यूज करायला जायच्या आधी काही कॉमन येतंय का, काही ॲडिशन सबट्रॅक्शन होते का, किंवा एखादा नंबर त्या फॅक्टोरियल पर्यंत काही एक्सपांड होतोय का ते बघायचं आणि मग नंतर ते सिम्प्लिफाय करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल, शो दॅट 15 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल into 10 फॅक्टोरियल प्लस 15 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल into 11 फॅक्टोरियल इज इक्वल टू 16 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल into 11 फॅक्टोरियल. सो आपल्याला हे दोन्ही साइड सेम आहे ते प्रूव्ह करायचे. आपण LHS कन्सिडर करूया. डायरेक्ट सगळं कॅल्क्युलेट करायला जाऊ नका. म्हटलं तसं 15 फॅक्टोरियल हा खूप मोठा नंबर येणार आहे. सो डायरेक्ट 15 फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायला जायचं नाही. आधी थोडंसं काही कॉमन येत आहे का, मग अनकॉमन टर्म मध्ये काही अजून होतंय का, हे सगळं बघून मग आपण हळूहळू सॉल्व्ह करायचंय. तर म्हटलं तसं फॅक्टोरियल आलं तर डायरेक्ट फॅक्टोरियल काढायचं नाही. काही फॅक्टोरियलचे रूल्स अप्लाय करतायत का, अल्जेब्राचे काही रूल्स अप्लाय करता येतात का, ते करून मग हळूहळू सिम्प्लिफाय करायचं. सो कन्सिडर LHS. LHS is equal to 15 factorial upon 5 factorial into 10 factorial plus 15 factorial upon 4 factorial into 11 factorial. आता ह्या दोन्ही याच्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मिळून काही कॉमन येते का बघायला लागेल. न्यूमरेटर मध्ये तर 15 फॅक्टोरियल दोन्हीकडे दिसतंय, त्याला आपण कॉमन म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो. आता डिनॉमिनेटर मध्ये काही कॉमन दिसतंय का, आपण याच्या आधीच्या व्हिडिओत पण बघितलंय की n फॅक्टोरियल हा n into n minus 1 into n minus 2 असं किती वेळा एक्सपांड करून 1 पर्यंत आपण तो नेऊ शकतो. त्यामुळे जो मोठा नंबर असतो त्यातल्या त्या दोन नॅचरल नंबर्स मधला तो एक्सपांड करत त्या नंबर पर्यंत आणता येतो फॅक्टोरियल. सो 5 फॅक्टोरियल कॅन बी रिटन ॲज 5 into 4 फॅक्टोरियल. म्हणजे ह्या 5 फॅक्टोरियल मध्ये 4 फॅक्टोरियल आहे ऑलरेडी, तो आपण फक्त एक्सपांड करून लिहायचा आहे. सिमिलरली 11 फॅक्टोरियल मीन्स 11 into 10 फॅक्टोरियल.
सो इथे 10 फॅक्टोरियल तसंच इथे पण 10 फॅक्टोरियल आहे, पण तो 11 into 10 फॅक्टोरियल असा आहे. सो तिथनं पण आपल्याला कॉमन घेता येईल. सो आपण हा आणि हा एक्सपांड करून घेऊ. 15 तर येणारच आहे कॉमन. 15 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल कॅन बी रिटन ॲज 5 into 4 फॅक्टोरियल आणि हा 10 फॅक्टोरियल आहेच. कन्फ्युजन करू नका. हे 4 फॅक्टोरियल म्हणजे फक्त एवढं 4 फॅक्टोरियल 24 एवढीच याची व्हॅल्यू आहे आणि हा इथे प्रॉडक्ट मध्ये पुढे 10 फॅक्टोरियल प्लस 15 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल आणि 11 पण थोडा एक्सपांड करूया. 11 into 10 फॅक्टोरियल असं करता येतं. सेमच आहे. 11 फॅक्टोरियलच लिहिलंय, फक्त 11 into 10 फॅक्टोरियल अशा फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. आता काय काय कॉमन आलं बघूया. सो न्यूमरेटर मध्ये दोन्ही ठिकाणी 15 फॅक्टोरियल कॉमन दिसतंय. डिनॉमिनेटर मध्ये काही कॉमन दिसतंय का? 4 दिसतंय. 4 फॅक्टोरियल 10 फॅक्टोरियल कॉमन दिसतंय. सो 4 फॅक्टोरियल into 10 फॅक्टोरियल हे दोन कॉमन आले. आता अनकॉमन टर्म्स काय ब्रॅकेट मध्ये राहिले ते बघूया. याचा न्यूमरेटर मध्ये 1 राहिलं, डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं 5 राहिलं. नुसते 5 राहिले तर 5 फॅक्टोरियल नाही राहिले. इथे 5 फॅक्टोरियलचा आपण ऑलरेडी 5 into 4 फॅक्टोरियल केलंय, त्यामुळे इथे नुसते 5 आहे प्लस 1 अपॉन इथे काय राहिलं फक्त 11 राहिलं. आता थोडंसं आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. सो दॅट विल इम्प्लाइज 15 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल into 10 फॅक्टोरियल into ब्रॅकेट 11 plus 5 upon 11×55 so 55. So which is equal to काय होणार आहे 15 फॅक्टोरियल which is equal to 15 फॅक्टोरियल in upon 4 फॅक्टोरियल into 10 फॅक्टोरियल into ब्रॅकेट 16 upon 55. आता ऑलमोस्ट RHS सारखं दिसतंय, फक्त डिनॉमिनेटर थोडासा वेगळा आहे. त्याच्यासाठी काय करता येईल हे आता थोडं आपण बघूया. सो हे 55 लिहायचंय का अजून वेगळ्या फॉर्म मध्ये लिहायचंय म्हणजे आपल्याला RHS चा डिनॉमिनेटर मिळेल हे थोडं आता आपल्याला बघायचंय तिथे. सो इथे काय न्यूमरेटर 16 फॅक्टोरियल आहे. तो 16 फॅक्टोरियल म्हणजे काय 16 into 15 into 14 up to 1 पर्यंतचा प्रॉडक्ट. बट 16 into 15 फॅक्टोरियल असं लिहिलं तरी चालतं 16 फॅक्टोरियल साठी. सो इथे न्यूमरेटर दिसतोय 16 into 15 फॅक्टोरियल. सो न्यूमरेटर ऍडजस्ट झालेला आहे RHS सारखा 16 फॅक्टोरियल. डिनॉमिनेटर अजून झाला नाही कारण ते 55 आहे. आपण नेहमीच्या मेथडने इथे तो LCM हे घेऊन आपण तिथे 55 करून टाकले, पण ते करायची गरज नाही. 5 into 11 तसंच जर ठेवलं तर आपल्याला इथला एक 5 आहे तो इकडे आणून आणि एक 11 आहे तो इथे आणला तर या फॅक्टोरियलला जोडता येईल आणि मग RHS चा डिनॉमिनेटर तिथे करता येईल. सो आपण इथे घेणार 16 into 15 means 16 फॅक्टोरियल, कारण 16 into 15 फॅक्टोरियल झालं ना, आणि इथे 4 फॅक्टोरियल into 10 फॅक्टोरियल into 55 येतो काय 5 into 11 आहे ना, तो तसाच ठेवूया 5 into 11. इथे का ठेवायचंय कारण आपल्याला शो दॅट म्हटलंय ना, सो RHS ऍडजस्ट करावी लागते. जर इव्हॅल्युएट म्हटलं असतं तर हे सगळं सिंपल सोडवत जायचं आणि जे काही येईल आन्सर ते लिहायचं, पण शो दॅट म्हटलंय सो त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आणायला हवं म्हणून आपण ते थोडी ऍडजस्टमेंट करतो. सो 55 लिहिण्याऐवजी 5 into 11 घेतलंय. आता याचा हा जो 5 आहे तो इथल्या 4 फॅक्टोरियलला जॉईन करायचा आणि हा 11 आहे तो 10 फॅक्टोरियलला जॉईन करायचा, which is equal to 16 फॅक्टोरियल upon 11 into 10 फॅक्टोरियल into 5 into 4 फॅक्टोरियल. So that implies 16 फॅक्टोरियल upon याला काय म्हणता येईल 11 into 10 means 11 फॅक्टोरियल and 5 into 4 फॅक्टोरियल means 5 फॅक्टोरियल आणि तीच RHS आहे का बघा 5 which is equal to RHS प्रूव्ह करायचे होते म्हणून ही ऍडजस्टमेंट आपण केली नाही, तर हे इथेच आपण सगळं सिम्प्लिफाय करून ते इव्हॅल्युएट करून टाकलं. सो अशा पद्धतीने तुम्ही काही रूल्स यूज करून अशी एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ही फॅक्टोरियलची झाली. ऍक्च्युली परमिटेशन अँड कॉम्बिनेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यातून फॅक्टोरियल हे नोटेशन आहे n फॅक्टोरियल. म्हणून आपल्याला फॅक्टोरियल म्हणजे काय हे आधी बघायला लागलं. आता तुम्हाला चांगलं लक्षात आलं असेल फॅक्टोरियल म्हणजे काय आणि सिंपल अशी त्याची एक्झाम्पल जरी आली MCQ मध्ये तरी तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता.